स्वाभिमान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जो माणूस मोठे काकाच्या केबिनमध्ये गेला होता त्याला बघताच पल्लवी ही तिथे येते आणि सिक्युरिटीला विचारू लागते की तो माणूस कोण होता. तेवढ्यात शांतनू पल्लवीला बघतो आणि तिथे येतो आणि म्हणतो की इथे तू काय करतेस. तर पल्लवी म्हणते की एक अनोळखी माणूस आतमध्ये गेला तेच मी यांना विचारत होते. तेव्हा शांतनू लगेच मोठे काकाच्या दरवाजापाशी येतो आणि पुन्हा विचार करत पल्लवीला म्हणतो की पल्लवी हे आता मी नंतर बघेल, पण आता माझे लेक्चर सुरू होणार आहे, तेव्हा चल माझ्या लेक्चरला. असे म्हणत शांतनू पल्लवीला तेथून घेऊन जातो. तर लगेच पल्लवी ही प्रभाकरच्या केबिनमध्ये जाते आणि म्हणते बाबा मला तुमच्याबरोबर काही बोलायचं आहे. तेव्हा प्रभाकर म्हणतो बोल ना पल्लवी. तर पल्लवी म्हणते तुम्ही आत्ताच्या आत्ता मोठे काकाच्या केबिनमध्ये जाऊन पुरावे काढून घ्या. तेव्हा प्रभाकर म्हणतो आत्ता. तर पल्लवी म्हणते हो. तर प्रभाकर म्हणतो पल्लवी आपलं ठरलं होतं ना आपण प्लॅनिंग करू आणि मग ठरवू. तेव्हा पल्लवी म्हणते नाही बाबा मला आत्ता अजिबात सण नाही होत. तर पल्लवी म्हणते आपण दररोज कॉलेजमध्ये येतो आणि पुरावेसुद्धा कॉलेजमध्येच आहे, तेव्हा असं आपण किती दिवस घाबरून राहायचं. तर पल्लवी म्हणते आत्ताच मी एका अनोळखी माणसाला मोठे काकाच्या केबिनमध्ये घुसताना बघितलं. तेव्हा प्रभाकर म्हणतो की अनोळखी माणूस आणि सिक्युरिटीने त्याला आतमध्ये कसे जाऊ दिले. तर पल्लवी म्हणते की गार्डने त्यांना थांबवले नाही, तेव्हा तो मोठे काकाचाच माणूस असेल आणि नक्कीच त्याचे काहीतरी वेगळे काम असेल. तेव्हा काहीतरी वेगळे होण्या अगोदरच ते पुरावे आपल्याकडे यायला हवेत बाबा, असे पल्लवी प्रभाकरला सांगते. तर प्रभाकर म्हणतो पल्लवी मी केबिनमध्ये गेलो ना आणि मला कुणी बघितलं तरी माझ्यावरती कुणाचा संशय येणार नाही, तेव्हा सर्वात अगोदर वेळ मिळाला की मी हे काम करतो. तर प्रभाकर म्हणतो पल्लवी तुला जर केबिनमध्ये कुणी बघितलं ना तर तुझ्यावरती उगाचच संशय धरतील, तेव्हा हे काम आता मी करतो. तेव्हा प्रभाकर म्हणतो पल्लवी तू आता काहीही करू नको, कारण तुझ्या बाबतीत काही चुकीचे घडू नये ही मला आदिती मॅडमनी ताकीद दिली आहे. तर प्रभाकर म्हणतो चल माझी आता मीटिंगची वेळ झाली आहे आणि पल्लवी या प्रकरणात आता तू भाग घेणार नाही आहे, जे काही करणार ते मी करणार, समजलं ना तुला, असे म्हणत प्रभाकर तेथून निघून जातो. इकडे मोठे काका हे लेक्चरच्या हॉलमध्ये आलेले असतात. तेवढ्यात मोठे काका त्याच्या एका माणसाला कॉल करतात आणि म्हणतात की मी माझ्याकडून डॉक्युमेंटचे सर्व काम केले, तेव्हा आता प्रॉपर्टीच्या त्या कागदावरती फक्त तुमचे काम बाकी आहे बरं का. तर मोठे काका त्याला म्हणतो की साहेब आता तुम्हीच सांगा आम्ही प्रॉपर्टीचे मालक कधी होणार. तेवढ्यात प्रभाकर तिथे येत म्हणतो की दादा. तेव्हा प्रभाकरला बघून मोठे काका खूप घाबरतो आणि म्हणतो अरे प्रभाकर ये ना तू ये. तर प्रभाकर म्हणतो की दादा सपोर्ट मीटिंग आहे आणि तुम्ही सगळ्यांना बोलावलं ना. तेव्हा मोठे काका म्हणतात हो. तर प्रभाकर म्हणतो की मला कोणीच दिसलं नाही कॉलेजमध्ये म्हणून विचारलं. तर कॉलेजचा सर्व स्टाफ मीटिंगसाठी येतो. तेव्हा मोठे काका म्हणतात चला आपण मीटिंग सुरू करू. तर प्रभाकर म्हणतो की पण प्रदीप आणि शांतनू अजून मीटिंगला आले नाही. तेव्हा शांतनूला लेक्चर असल्याचे त्याने मला सांगितल्याचे मोठे काका प्रभाकरला सांगतात आणि ही रूटीन मीटिंग आहे, तेव्हा प्रदीप नाही आला तरी चालेल, तो काही महत्त्वाचा नाही, असे मोठे काका प्रभाकरला सांगतात. तेवढ्यात प्रदीप घाईघाईने तिथे येत म्हणतो की सॉरी मला मीटिंगला यायला थोडा उशीर झाला. तर मोठे काका प्रदीपला बोलतात आणि म्हणतात की कसे काय उशीर झाला, तुम्हाला कळत नाही का आणि वेळेचे तुम्हाला भान नाही का. तेव्हा मोठे काकांनी केलेला इन्सल्ट बघून प्रदीप हा खजील होतो आणि मोठे काकाची माफी मागतो. त्यानंतर मोठे काका मीटिंगला सुरुवात करतात आणि म्हणतात की आपल्या संस्थेने खूप काही कमी वेळात प्रगती केली आहे आणि आता आपल्या कॉलेजची नवीन इमारतही आपण सुरू केली आहोत. तर इकडे प्रभाकरच्या डोक्यात वेगळाच विचार चालू असतो. प्रभाकर विचार करतो की आता ही रूटीन मीटिंग सुरू आहे, सगळेजण या मीटिंगमध्ये बिझी आहे आणि आता हीच वेळ आहे मोठे काकांच्या केबिनमध्ये जाऊन पुरावे बाहेर काढण्याची. तेवढ्यात प्रभाकर खोकला येण्याचा नाटक करतो आणि खोकू लागतो. ते बघून मोठे काका प्रभाकर जवळ येतात आणि म्हणतात प्रभाकर सर काय होतंय तुम्हाला आणि तब्येत बरी नाही का. तेव्हा प्रभाकर म्हणतो थोडं घाबरल्यासारखं होतंय. तर मोठे काका म्हणतात की तुम्ही मीटिंगला नाही थांबले तरी चालेल, जे काही महत्त्वाचं असेल ते आम्ही सांगू. तेव्हा प्रभाकर विचार करतो की आता दादांच्या केबिनमध्ये घुसायलाच हवं. तर प्रभाकर तेथून निघून जातो. तेव्हा मोठे काका विचार करतात की तुला खरंच बरं नाही की तू प्लॅनिंग करतोय अजून काही दुसरे, असा विचार मोठे काकाच्या मनात येतो आणि विचार करतात की प्रभाकर तू जर आजाराचे नाटक करून माझ्या केबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असशील ना तर तुला हे नाटक खूप आता महागात पडणार आहे.
तर इकडे मोठे काकाच्या केबिनमध्ये तो माणूस मोठे काकाच्या लॉकरला अलार्म लावतो आणि त्याचे कनेक्शन लॅपटॉपमध्ये सेट करून मोठे काकाला फोन लावतो. तेव्हा मोठे काका म्हणतात की याने कशाला मला आत्ता फोन केला आहे. तेव्हा तो माणूस मोठे काकाला म्हणतो की मी तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप पाठवले, ते ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या, कारण त्या मोबाईलमधूनच हा अलार्म ऑपरेट होणार आहे. तेव्हा मोठे काका त्याच्यावरती भडकतात आणि म्हणतात की अरे आत्ता तू हे काम कशाला केले, तुला जर तिथे माझ्या केबिनमध्ये कोणी बघितले ना तर मोठा घोटाळा होईल. तेव्हा तो माणूस म्हणतो आता सर्व काम झाले आहेत आणि आता घाबरण्याचे काही कारण नाही आणि मी लगेच निघतोय. तेव्हा तो माणूस बाहेर येऊन सिक्युरिटीला खुणावत तेथून निघून जातो. तर पाठीमागून लगेच प्रभाकर तिथे येतो आणि त्या सिक्युरिटीला बघतो. तेवढ्यात प्रभाकर फोनवर बोलण्याचे नाटक करतो आणि त्या सिक्युरिटीला कॉल करतो. तेव्हा तो सिक्युरिटी तेथून बाजूला जातो. तेव्हा सिक्युरिटी बाजूला गेलेला बघून प्रभाकर लगेच केबिनकडे येऊ लागतो. तर इकडे पल्लवीसुद्धा प्रभाकर बाबा आज केबिनमध्ये जाऊन पुरावे बाहेर काढणार आहे याच विचारामध्ये असते. असा विचार करत असतानाच पल्लवीचा पाय फिसकटतो आणि पल्लवी लगेचच पडू लागते. तेव्हा समोरून शांतनू येत असतो. तर पडत असलेल्या पल्लवीला शांतनू हा त्याच्या हाताने सावरतो आणि पल्लवी ही शांतनूच्या हातामध्ये शांतनूच्या मिठीत आलेली असते. तेव्हा इतर सर्व कॉलेजचे विद्यार्थी हे शांतनू आणि पल्लवीकडे बघत असतात. तेव्हा शांतनू पल्लवीचे ते रोमॅन्टिक दृश्य बघून ते विद्यार्थी म्हणतात की काय क्यूट कपल आहे आणि काय सीन आहे वा. तेव्हा ते बाकीचे विद्यार्थी हे खोकू लागतात. तेव्हा शांतनू भानावर येतो आणि पल्लवीला उठून उभा करतो आणि म्हणतो मिसेस पल्लवी, तुमचे लक्ष कुठे आहे? तुम्हाला चालताना लक्ष देता येत नाही का? आणि तुम्हाला काही लागले असते तर? तर पल्लवी म्हणते की मी कशी पडले ते मलाच कळत नाही. तेव्हा शांतनू म्हणतो खरंच तुम्हाला काही लागलं तर नाही ना? आणि म्हणतो की मुलांनो तुम्ही ते काय करता, तुम्हाला लेक्चर वगैरे नाही का? तेव्हा सर्वजण तेथून निघून जातात. तेवढ्यात एक माणूस पावती घेऊन शांतनू समोर येतो आणि म्हणतो या पावतीवरती शांतनू सर तुमची सही हवी आहे. तर शांतनू म्हणतो कशाला? तेव्हा तो माणूस म्हणतो की मोठे काकांनी त्यांच्या केबिनमधील लॉकरला अलार्म बसून घेतला. तेव्हा लगेच शांतनू म्हणतो की हे कधी घडलं? तर तो माणूस म्हणतो की त्या दिवशी आपल्या कॉलेजमधला माणूस मोठे काकाच्या लॉकरमध्ये चोरी करत होता. तेव्हा मोठे काकांनी त्या लॉकरला अलार्म बसवायचे सांगितले होते आणि तो अलार्म आता बसवला आहे. तेव्हा त्या माणसाचे बोलणे ऐकून पल्लवीला लगेच क्लिक होते आणि प्रभाकर बाबा आता ह्या लॉकरला उघडायलाच गेले असतील हे पल्लवीच्या लक्षात येते. तेव्हा ताबडतोब पल्लवी पळतच मोठे काकांच्या केबिनकडे जाऊ लागते. तर प्रभाकर हा सिक्युरिटीला चुकून मोठे काकाच्या केबिनमध्ये आलेला असतो. तर इकडे पल्लवी ही प्रभाकरला बघत त्यांच्या केबिनमध्ये येते. तेव्हा प्रभाकर त्याच्या केबिनमध्ये नसतो. तर पल्लवी विचार करते की बाबा इथे नाही, मग कुठे गेले असतील. तर इकडे पल्लवी विचार करते की बाबांना त्या अलार्मबद्दल काहीच माहीत नाहीये, तेव्हा बाबांना कळायला हवं असे म्हणत पल्लवी ही प्रभाकरला फोन लावू लागते. पण प्रभाकर हा पल्लवीचा फोन उचलत नसतो आणि प्रभाकर सर्वांचा डोळा चुकून मोठे काकाच्या केबिनमध्ये घुसतो. पण सिक्युरिटीने लपून प्रभाकरला केबिनमध्ये जाताना बघितलेले असते. तर पल्लवी पळतच ही मोठे काकाच्या केबिनकडे येते. तर इकडे प्रभाकर केबिनमध्ये मोठे काकाच्या ड्रॉवरमधून लॉकरची चावी घेतो आणि ती चावी घेऊन लॉकर समोर येतो. तर पल्लवी ही पळतच मोठे काकाच्या केबिनच्या दरवाजासमोर आलेली असते. तेव्हा क्षणाचाही विचार न करता पल्लवी ही दरवाजा उघडून आतमध्ये जाते. तर प्रभाकर हा मोठे काकाच्या लॉकरला चावी लावणार एवढ्यात पल्लवी ही प्रभाकरचा हात धरते आणि म्हणते की बाबा तुम्ही मागे व्हा. तर प्रभाकर म्हणतो पल्लवी तू इथे कशी? तेव्हा पल्लवी म्हणते की मी सर्व सांगते, पण तुम्ही अगोदर बाहेर चला. तेव्हा प्रभाकर ती चावी पुन्हा ड्रॉवरमध्ये ठेवतो. पण ती ठेवत असताना मोठे काकाच्या टेबलवरचा मार्बलचा शोचा पीस खाली पडतो. तर प्रभाकर आणि पल्लवी बाहेर येतात. तेव्हा पल्लवी प्रभाकरला म्हणते की बाबा मोठे काकांनी त्यांच्या लॉकरला अलार्म लावून ठेवलाय. तेव्हा प्रभाकर म्हणतो काय? तर पल्लवी म्हणते हो, कारण मोठे काकाच्या कपाटातील लॉकरमधून कोणी काही घेऊ नये यासाठी त्यांनी अलार्म लावून ठेवलाय. ते ऐकून प्रभाकरला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात तो मार्बल हा लॉकरच्या कपाटाला लागतो आणि मोठे काकाच्या लॉकरमधून अलार्म वाजू लागतो. तेव्हा ते ऐकून सर्वजण पळत येतात. तर शांतनू म्हणतो हा आवाज मोठे काकांच्या केबिनमधून येऊ राहिलाय असे म्हणत शांतनू मोठे काकाच्या केबिनमध्ये जातो आणि पुन्हा बाहेर येत म्हणतो की काही नाही,
कदाचित टेबलवरचा पेपरवेट खाली पडला म्हणून आवाज आला असेल. तर प्रभाकर सिक्युरिटीला म्हणतो, मोठे काकांनी अलार्म लावला? तर सिक्युरिटी म्हणतो हो, कारण परवा त्या बबनचे जो चोरीचे प्रकरण झाले ना, तेव्हा सेफ्टीसाठी मोठे काकांनी अलार्म लावला आहे. तर इकडे प्रभाकर आणि पल्लवी बाजूला येतात. तर प्रभाकर म्हणतो, बरं झालं पल्लवी तू वेळेवर आलीस, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं. तर पल्लवी म्हणते, हो बाबा, आणि मला जेव्हा समजलं तेव्हा मी पटकन तुमच्याकडे धावत आले. तर प्रभाकर म्हणतो की तू म्हणते ते अगदी बरोबर आहे, कारण आता मोठे काकाला आपला अंदाज आलाय म्हणून ते वेगळे डावपेच खेळायला लागले. तर प्रभाकर म्हणतो की आता अलार्म लावल्यामुळे आपला प्रयत्न फसला आहे, तेव्हा आता आपण पुरावे कसे बाहेर काढायचे? तेव्हा पल्लवी म्हणते की बाबा तुमच्या एक लक्षात येत आहे का, आणि म्हणते की मोठे काकांनी आपण लॉकरपर्यंत जाऊ नये म्हणून तिथे अलार्म लावला आहे, कारण ते पुरावे आपल्याला माहीत आहे हे आता मोठे काकाच्या सुद्धा लक्षात आले असणारच. तर पल्लवी म्हणते आता आपल्या मार्गातील अडथळे खूप वाढलेत आणि आता पुरावे गोळा करण्याचे चॅलेंज आपल्याला पेलवणार की नाही तेच मला काही कळत नाही. त्यानंतर पल्लवी आणि प्रभाकर हे घरी येतात आणि आदितीला म्हणतात की आता आपल्याला पुरावे मिळणार की नाही यात मोठी अडचण आली आहे. तेव्हा पल्लवी म्हणते की पुरावे आपल्याला मिळणारच बाबा, आणि आता आपण माघार घ्यायची नाही. तर इकडे मोठे काका हे मोठ्याईच्या रूममध्ये आलेले असतात. तेव्हा चावी घेऊन मोठे काका म्हणतात की मी आता आलोच. तेव्हा मोठेई म्हणते कुठे चाललेत? तर मोठे काका म्हणतात की मी आता बाहेरगावी चाललोय. तेव्हा आपले कागदपत्राची प्रोसिजर कुठपर्यंत आली आणि आता आपले कागदपत्राचं सर्व काही पूर्ण झालं की नाही हे मी वकिलाकडे जाऊन बघतो. तेव्हा त्यांचे ते सर्व बोलणे पल्लवी ही दरवाजाच्या आडून ऐकते आणि हे नक्कीच प्रॉपर्टीच्या कागदाविषयी बोलतात हे आता पल्लवीला खात्री होते. त्यानंतर मोठी आई ही लगेचच तिच्या गाडीतून मोठे काकासोबत जाऊ लागते. तेव्हा पल्लवीसुद्धा तिचे आवरून लगेच बाहेर येते आणि मोठे काका आणि मोठ्याला गाडीतून जात असल्याचे बघते. तेव्हा आता पल्लवीसमोर अजून एक भयानक सत्य आले आहे. तर आता पल्लवी ते वकिलांकडून गेलेले कागदपत्र पुन्हा कसे हस्तगत करणार हे आता बघणे मनोरंजक झाले आहे. तर आता पल्लवी कसे आणि कोणते पाऊल उचलते हे बघण्यासाठी आणि स्वाभिमान मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.